नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच अगदी 2 दिवसापूर्वी गणपती बाप्पांचं विसर्जन आपण केलं. खरं तर विसर्जन करताना मनाला लागणारी हुरहुर ही आपण प्रत्येकानं अनुभवली सुद्धा. याचविषयी एक फार छान पोस्ट नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी लिहिली आहे. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. गौरी गणपतीचा सण फार आनंदात सुरू होता. घरात नुसती गडबड, बाहेर तर अगदी धूम चाललेली होती. गणपतीचे देखावे, आरास, लाइटिंग हे बघायला फार मज्जा येत होती. मित्रमैत्रिणी, नातेवाईक येऊन गेले. अथर्व शीर्षाची आवर्तनं सुरू होती. सगळीकडे ना विलक्षण उत्साह भरलेला होता. बघता बघता अनंत चतुर्दशी आली. गणपतीचं विसर्जन झालं. फुलांच्या माळा, दिवे, चौरंग हे तसंच होतं. लगेच आवरावं असं वाटे ना. त्याचा आनंद ना मनात अजून रेंगाळत होता. नातू टाळ हातात घेऊन वाजवत होता. मग काय, राहू दे, आवरू सावकाश. बाप्पा तेवढा नव्हता चौरंगावर, तरी पण दिव्यात तेल घालून झोपले. आज मात्र रोजच्यासारखी सकाळी बागेत चालायला गेले तेव्हा मैत्रिणी आल्याच होत्या. त्यांच्याबरोबर बाकावर बसले. गप्पा सुरू झाल्या. इतक्यात राधा आली आणि म्हणाली, ए सारखं गोड खाणं चाललंय, आधी 4-4 चक्रा मारा बरं, मग गप्पा मारू. तशा सगळ्या म्हणाल्या, नाही बाई, आम्ही नाही येणार. अगं दमलोय आम्ही, आज नुसत्या बसणार आहोत, तू बाई जा. ए असं काय ग, एक तरी चक्कर मारूया की. पण आज कोणीच उठलं नाही. मी पण बसले. बरं बाई, मी एकटीच जाते, असं म्हणत ती गेली. कसा काय झाला साजरा सण, आपटेताईंनी विचारलं. सुजाता म्हणाली, आधी माझ्या मोदकांची गंमत सांगते ती ऐका. आमच्या सुनबाई मला प्रेमानं म्हणाले, आई तुम्ही यूट्यूबवर रेसिपीज बघतात ना नेहमी, यावेळेस व्हिडिओ तिनं उकडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीनं सांगितलेत, बघितलेत ना. पुढे ती काय बोलणार हे माहिती होतं, म्हणून मीच तिला अगदी गोड आवाजात म्हटलं, हो का, मग ते बघून तूच ट्राय कर यावेळेस. तिची अशी तंतरली. मग काय झालं. मग म्हणाली, नको नको आई, ते दिसायला चांगले दिसतात पण चव कशी कळणार. तुम्ही नेहमी करतात ना तसे करा, तुमचेच छान होतात. मग काय, सगळ्या हसत सुटल्या. करुणा वहिनी म्हणाल्या, आम्ही दोघी सासू सुना एकमेकींना चांगले ओळखून आहोत. आम्ही घरी करायच्या भानगडीत पडत नाही, सरळ आधीच मोदकांची ऑर्डर देऊन येतो. जोशी काकू म्हणाल्या, आमच्याकडे सगळ्यांना ना तळणीचे मोदक आवडतात. आदल्या दिवशी डबाभर केले ना की झालं काम. पण काही म्हणा, गौरी गणपतीच्या सणानंतर घर एकदम रिकाम आणि मोकळं असं वाटतं नाही का ग. हो हो, हे मात्र खरं आहे. त्या दिवसात किती चैतन्य असतं घरात. आज आम्हाला सगळ्यांना ते जाणवत होतं. कानडे आजी मात्र भाऊक झाल्या होत्या. त्या मऊ आवाजात म्हणाल्या, खरं तर दरवर्षी ना माझे उकडीचे मोदक छान होतात, पण यावर्षी काय झालं कळलं नाही गो. बरेच मोदक हसले, उघडेच झाले. तसाच दाखवला गणपती बाप्पाला नैवेद्य. यावर तांब्याजी म्हणाल्या, अगं हसले नाही के ते कसे झालेत बघण्यासाठी बाप्पांनी चव घेऊन बघितली तुझ्या मोदकांची, म्हणूनच उघडले ते. असं असेल. कानडे आजींनी निरागसपणे विचारले. अगं नाहीतर काय, तू इतकी सुगरण, कधी झालं होतं का असं. उलट प्रचिती दाखवली ग तुला त्यांनी. हे ऐकून कानडे आजींना फार बरं वाटलं आणि त्यांनी श्रद्धेनं हातच जोडले. मला हे फारच आवडलं. मोदक बिघडले तरी त्याला भावनिक टच देऊन आजींनी सहजपणे त्यांची समजूत काढली होती. हे मी खरंच अगदी लक्षात ठेवीन. असं बरंच शिकण्यासाठी तर मी इथे येते. सहज गप्पातनं मोलाचं काहीतरी गवसतं आणि मग लक्षात राहतं आपोआप. खाण्याच्याच काय गप्पा चालल्या. अथर्व शीर्षाची किती आवर्तने केली, कुठल्या आरत्या म्हटल्या, ब्रह्मणस्पती सुक्तम एकदा तरी म्हटलं का, सुमतीनं विचारलं. आता आमची परीक्षा नको घेऊस बाई, गणरायाची केली आम्ही सेवा जमेल तेवढी. नंदा म्हणाली, अगं माझ्या घरी सासू सासरे, त्यात नातवाला सांभाळायचं. मग मी आदल्या दिवशीच गणपतीला सांगितलं, बाबा रे उद्या काही जमणार नाही मला, आजच 21 आवर्तनं करते. असू दे, केलीस ना, दुसऱ्या दिवशी सगळेच म्हणणार. उलट शांतपणे गणोबांनी तुझी आवर्तनं ऐकली असतील, तांबे आजी म्हणाल्या. त्या असं म्हटल्यानंतर नंदा मनापासून हसली.
सुरेखा म्हणाली, गप्पा किती वेळ चालल्या आहेत? आज काही घरी कामं नाहीत का? निघूया ग. उठल्या सगळ्या. तांब्याजी म्हणाल्या, थांबा ग. उभ्या राहा, हात जोडा. आज निघताना अथर्वशीर्ष म्हणूया. आत्ता म्हणायचं? ओ झाले की गणपती. असा प्रत्येकीचा चेहरा झाला होता. त्यावर आजी शांतपणे म्हणाल्या, गणपतीचं विसर्जन झालंय, पण त्या पार्थिव मूर्तीचं जलतत्वात विसर्जन करून कधी विसर्जन होतं का? अगं तो अनादी आहे, अनंत आहे. तो या विश्वातल्या कणाकणात व्यापून राहिलेला आहे. तो असतोच की आपल्या आसपास, आताही आहेच. आज त्या परमतत्वासाठी म्हणूया. मग काय, उभं राहून आम्ही सगळ्या जणींनी हात जोडले आणि म्हणायला सुरुवात केली, हरि ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि. डोळे मिटून शांतपणे अथर्वशीर्ष म्हणताना, असाच तुझा वरदहस्त डोक्यावर असू दे रे. आहे त्यातनं आम्ही समाधानी आहोत. तुझ्याकडे आता काही मागणं नाही बघ. असं म्हणून प्रसन्न मनानं आम्ही सगळ्याजणी घरी निघालो. श्रोतेहो, खरंच या सणावाराच्या दिवसात आपल्याकडनं थोडंसं इकडे तिकडे काहीतरी होतंच, पण ती गोष्ट मनाला लावून न घेता त्याच्यातनं सकारात्मक अर्थ काढून जे आपण देवासाठी करतोय ते मनापासून आणि आनंदानं करणं किती महत्त्वाचं आहे नाही?